ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळाही जसा माऊली वळा. धन्य ती शाळा, धन्य त्या शाळेतील या बाई. मित्रांनो, ही आहे जिल्हा परिषद शाळा भोंडण. आता नुकत्याच झालेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये या शाळेतील मुलांच्या आवडत्या अशा 3 बाईंची दुसऱ्या शाळेत बदली झाली आहे. आणि मग या चिमुकल्यांच्या दुःखाचा बांध फुटलेला आहे. शाळेतील ही निरागस मुलं बाईंमध्ये आपली आई शोधत असतात मित्रांनो. आणि बाईही त्याच ममतेने त्या मुलांना आईचं प्रेम देत असतात. दिवसभर ही बाबडी मुलं बाईंभोवती गराडा घालून असतात. घरातील सुखदुःखाचे प्रसंग कोणताही संकोच न ठेवता बाईंना सांगत असतात. घरी गेल्यावर शाळेतील दिवसभराचा वृत्तांत आईला सांगत असतात. आणि अशा प्रकारे शाळा आणि घर जणू काही एकजीव होऊन जातं. घरात आई आणि शाळेत मातृतुल्य बाई. यामुळे मुलं आनंदाने शाळेत येत असतात. आणि अचानक बातमी येते, आपल्या आवडत्या बाईंची आता दुसऱ्या शाळेत बदली झाली आहे. एरवी बाईंभोवती आनंदाने बागडणारी मुलं कमालीची हिरमुसतात, दुःखी होतात, चेहरे अगदी रळकुंडीस येऊन जातात. काही धीट मुलं तर समोर येऊन बोलतात, बाई, आम्ही नाही जाऊ देणार तुम्हाला दुसऱ्या शाळेवर. सांगा तुमची बदली कोणी केली? आम्ही त्या साहेबांना फोन करतो, पत्र लिहितो. सांगा ना बाई. आम्ही त्यांना सांगणार, प्लीज आमच्या बाईंची बदली नका करू. तर मित्रांनो, ह्या भाबड्या प्रश्नाचं उत्तर बाईंकडेही नसतं. आणि शेवटी तो नकोसा दिवस उजाडतोच. चिमुकल्या मुलांचा दुःखाचा बांध फुटतो. मुलं धाय मोकलून रडायला लागतात. मुलांचं रडणं पाहून बाईंचंही मातृहृदय पाझरतं. आणि बाईही मग लहान मूल होऊन रडायला लागतात. नाईलाजाने अतिशय जड अंतकरणाने बाईंना या चिमुकल्यांचा निरोप घ्यावा लागतो. बस मित्रांनो, या बाईंमध्ये ज्या मधल्या बाई आहेत त्याही माझ्या एक बाई आहेत, माझ्या शिक्षिका आहेत, ज्यांच्यामुळे मी शिक्षक झालो, घडलो. जिच्या करड्या संस्कारांमुळे मी शाळेवर एक चांगला शिक्षक म्हणून काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. होय मित्रांनो, खरं सांगतो मी, या व्हिडिओत दिसणाऱ्या ह्या मधल्या बाई या माझी ताई आहेत. ज्या ताईची माया, ममता, मनाची विशालता, तिचा बाणेदारपणा, संस्कार मी अगदी लहानपणापासूनच अनुभवत आलो आहे. आणि जिच्यामुळेच मी आज घडलेलो आहे. या बाई जिथं जातील तिथं त्या शाळेचा कायापालट केल्याशिवाय राहत नाहीत.